बौद्ध समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र. संगमनेरमध्ये भीमगर्जना मोर्चाचे रणशिंग फुंकले. 2 जुलै 2026 रोजी संगमनेर तहसीलवर धडकणार भव्य भीमगर्जना मोर्चा. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व आंबेडकरी पक्ष एकवटले. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. या निर्णयामुळे दलित समाजात, विशेषतः बौद्ध समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून बौद्ध समाजाची ताकद कमी करून समाजात फूट पाडण्याचा हा एक मोठा कट असल्याचा आरोप आता संगमनेरमधील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी केला आहे. याच अन्यायाविरोधात आता आरपारची लढाई लढण्यासाठी 2 जुलै 2026 रोजी संगमनेर तहसीलवर भीमगर्जना मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे सविस्तर बातमी, पाहूया. संगमनेर येथील विश्रामगृहात नुकतीच सर्वपक्षीय आंबेडकरी कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य अजेंडा होता अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट, ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. नेत्यांचा आरोप आहे की उपवर्गीकरण हे दुसरं तिसरं काही नसून बौद्ध समाजाला मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे आणि त्यांची एकजूट तोडण्याचे षडयंत्र आहे. या बैठकीत बोलताना नेत्यांनी इशारा दिला की जर समाज आता संघटित झाला नाही तर भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाईल. आज बौद्ध समाजात जाणीवपूर्वक दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगर जिल्हा हा चळवळीचा बालेकिल्ला आहे, पण आता आपल्यात गटतट पाडून आरक्षणावर कुऱ्हाड चालवली जात आहे. संघ विचारांचे लोक समाजाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या बैठकीत श्रीकांत भालेराव, माणिकराव यादव, ॲडव्होकेट किरण रोहो, आशिष शेळकी, राजू खरात, प्रवीण गायकवाड, गणेश बोराडे, संजय कुमार गायकवाड, किशोर चव्हाण यांसह अनेक मान्यवरांनी आपले परखड विचार मांडले. 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय केवळ शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील कुटुंबांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या 2 जुलै 2026 रोजी संगमनेर तहसील आणि प्रांत कार्यालयावर सर्व आंबेडकरी पक्ष, गट आणि संघटनांच्या वतीने भव्य भीमगर्जना मोर्चा काढला जाणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजाची शक्ती विखुरली जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. फक्त आपण जागरूक आहात आणि आपण रस्त्यावरची सोनवलेली रस्त्यावर कुठे रस्त्यावरची लढाई ना बुद्धूला भरोसा बोलता. जोपर्यंत रस्त्यावरची लढाई आपण याला दाखवत नाही, आपली ताकद त्यांना माहिती आहे. आपण भीमा कोरेगावचे आपले अवलाद किती त्याला माहीत आहे, तर ते आता फक्त आपल्याला टेस्ट करू. कारण तेव्हा मी काय बोलला, खासदार मातांचे आहे, कर्मकारांचे आहे, त्यांच्याकडे हिंदू कार्ड आहे ना, आमदार खासदार त्यांचेच असतात. त्यांच्या घरात गणपती बसतो, तुमच्या घरात बसतो गणपती. तुम्ही आक्रमक आहात. तुम्ही जर लोकशाही मार्गाने निवडून येतात, तुम्ही त्यांची छात्रा उड्या मारा, हौसमध्ये विधानसभेमध्ये मारा. तेव्हा आपल्याला पक्षविरहित, नेतेविरहित आणि हा प्रत्येक जण त्या ठिकाणी नेता असेल आणि हा प्रत्येक भीम सैनिक हा आपला लढवयत भीम सैनिक असेल. नेतृत्व, सामायिक नेतृत्व करा. नेतृत्व आपल्यामध्ये नंतर हे होतं मोठा काय मोठा, आपण सगळे एक आहोत, सगळे समान आहोत. संगमनेरकरांनी आजपासून ही जी लढाई चालू करायची आपल्याला हस्तकरून आता जमणार नाही. आता गावागावात जाऊन आपल्या समाजाला, त्याही समाजाबरोबर घेऊन
एकत्रित येऊन आपल्याला या ठिकाणी भव्य आणि दिवस मोर्चा करावा लागेल, निधी उभा करावा लागेल, दरेक लोकांना अतिशय बसावं लागेल, पैशाचं काय नियोजन आहे, कोण डोनेशन देते ते बघावं लागेल, पैशात कोणाकडून घ्या, पण लढाईचं आपलं जे सूत्र आहे त्याच्याबद्दल आपण कोणाच्याही खाली कांड व्हायचं नाही, हे माझं स्पष्ट बिंदू आहे. आणि आपण नाही किती खर्च करतो तुमच्याकडे काढा घरा शाहूंचे विचार असतील, फुल्यांचे विचार असतील आणि शिवाजी महाराजांचे विचार असतील, तोपर्यंत अजिबात आपण मागं सरणार नाही. आपण आज नुसतं एका किरकोळ, मला वाटतं कालच आपण हे टाकलं आणि काल टाकलं आणि आज आपण एवढ्या मोठे सगळे बरेच लोक निघून गेले, परंतु उपस्थिती एकदम चांगली आहे, आली आहे. मी काय म्हणतो, हे कसलं लक्षण आहे? हे जिवंतपणाचं लक्षण आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं लक्षण आहे. आपण नक्कीच यापुढे जो लढा असेल तो नेटाने लढू आणि जिंकू, हे नक्की सांगतो. जय भीम. लिहिताना सर्व देशाच्या घटना वाचल्या, त्याच्यावर अभ्यास केला आणि ही घटना जी काही लिहिली तर हे प्रकर्षाने एक गोष्ट बाबासाहेबांच्या निदर्शनास आली की या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मागासवर्गीय समाज आहे आणि त्यांचं पुनर्वसन कसं केलं ते प्रत्येक देशाच्या घटनेतून आपल्या राज्यघटनेत घेतलं. आणि मला एक गोष्ट म्हणायची, त्यावेळेस ती प्रगल्भ बुद्धी बघा, आपल्याला एखादं पुस्तक वाचायला गणेश भाऊ वेळ भेटत नाही. सर्व देशांच्या राजकीय ज्या घटना आहेत त्यांचा अभ्यास केला बाबासाहेब आणि त्यातून चांगली घटना घेऊन आणि आपल्या देशामध्ये आपला जो देश आहे हा जातीय नियावर व्यवस्था असलेला देश, तर त्याला ही घटना कशी बसेल अशा प्रकारची घटना बाबासाहेबांनी बसवली आणि ती सर्वांनी म्हणजे या देशात मान्य झाली. बौद्ध धर्मत्वच विचार करी, म्हणजे अशा पद्धतीने आपल्यामध्ये वाद लावण्याचा हा एक प्रयत्न आणि एक षडयंत्र या ठिकाणी चालू आहे, हे पण आपण लक्षात घेतलं. राहिला मुद्दा दुसरा, आपण नेत्यांवर त्या ठिकाणी विरोध करतो, नेत्यांचं नाव घेतो का केंद्र त्यांच्या मांडीला लावून बसले केंद्र. अहो, रामदासजी आठवले साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं 2027 ची जनगणना झाल्याशिवाय वर्गीकरणाचा मुद्दा त्या ठिकाणी घेऊ नये. रामदास आठवलेंची भूमिका आहे. आजही रामदास आठवलेचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे. म्हणजे आमची स्पष्ट भूमिका आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आम्ही बाबासाहेबांनाच बाप मानतो, इतर आमच्यासाठी काही नाही. बाबासाहेबांनी संविधान जे आम्हाला दिलेले आहे ते आमच्यासाठी प्रमाण आहे. म्हणून बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी आमचा रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, नेत्यापासून ते जमिनीवर काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या भूमिकेमध्ये असेल की त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी आपली संगमनेरची भूमिका असणार आहे की रिपब्लिकन पक्षाचं आपण सर्व कार्यकर्ते तन मन धनाने येत्या तारखेला, म्हणजे आपण जी तारीख ठरवणार आहोत, या मोहिमेच्या विरोधामध्ये आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य असं मोर्चाचं आयोजन करायचं आहे आणि त्या मोर्चाचं नियोजनावर आपल्याला बोलायचं आहे आणि या वर्गीकरणासंदर्भामध्ये विरोध दर्शवण्यासाठी आपण एकत्र त्यांच्याशी मी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नकोच आहे. मग हे कोण मांडतंय, हे काय येतंय पुढं, हे फक्त आपल्यालाच दिवसण्यासाठी पुढे येतंय आणि आपली जी विकासाची जी गती आहे, विकासाची जी आपली गती आहे ती कमी करण्यासाठी, म्हणजे आपली एनर्जी लॉस होते ना. आज आपण सगळे इथे एकत्र आलो, आपण घरी जाऊन तोच विचार करतोय, आपले मुलं पण तेच विचार करताय की आपल्या संविधानावर अन्याय होतोय. आपलं संविधान म्हणजे काय आहे की सर्वसामान्यांचा जो खालचा घटक आहे त्याला वरती आणणे आणि त्याला न्याय मिळवणे, त्याला सामाजिक प्रवाहामध्ये आणणे, म्हणजे संविधानाचं मेन गाभा तोच आहे बाबासाहेबांचा. तर मग तो संविधानाच्या गावावरतीच हे घात करतायत. तर हा घात थांबून पाडण्यासाठी पहिलं माझ्या मते असे की आपण जे या संगमनेर तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात जे मातंग समाज आहे त्याची एक लिस्ट करा, त्यांच्या सर्वांना पुढाऱ्यांची लिस्ट करा आणि आपल्या भरीने प्रत्येकाने आपण त्यांचा द्वेष न करता ते आपल्यामध्ये कसे येतील, त्यांचं काय म्हणणं आहे. मला वाटतं त्यांची एक लिखित मोहीम चळवळ चालू. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर
सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.